मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतोय। मित्रांनो, भटक्यांची पंढरी समजले जाणारा किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड या ठिकाणी आपण आता जायला निघालोय। संध्याकाळचे कंप्लीट 6 वाजले आहेत आणि आपण 6 वाजता हा ट्रॅकची सुरुवात करणार आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यावर आपण सकाळचं तारामती शिखरावर तिथून आपण सनराइज बघणार आहेत। परत त्या ठिकाणी आपण केदारेश्वर मंदिर आणि अमृतेश्वर मंदिर, तिथल्या गुफा आणि सर्वात महत्त्वाचे ह्या किल्ल्यावरचा महत्त्वाचा आजचा ट्रॅक आमचा हा हरिश्चंद्रगडावरचा बाली किल्ला आम्ही हा ट्रॅक करणार आहे। तर चला तर मित्रांनो, जाऊया हरिश्चंद्रगडावर। तर मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी एक थोडा आपण कमानीतून पुढे जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हरिश्चंद्रगड अभयारण्य असा एक मोठा बोर्ड आपल्याला दिसतो आणि ह्याच ठिकाणी आपल्याला त्या गडावर आपल्याला काय काय पाहायला मिळेल असं थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे। तर आपण त्या ठिकाणी ही इंद्रवज्र म्हणजे काय याची पण आपण इथं व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकतात आणि आपल्याला सरळ ह्या कातळ तळ्यानं आपल्याला सरळ वरती जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथं एक रॅलिंग आहे। या रॅलिंगच्या ठिकाणी आपल्याला या पॉईंटला जायचं आहे। तर थोडा वेळ चालून आल्यावर आपल्याला मित्रांनो असे जागोजागी असे आपल्याला फ्लेक्स लावलेले दिसतात आणि याशी मळलेली पूर्ण पायवाट। तर थोडी चढाई करून आल्यावर मित्रांनो आपल्याला हे पाचनाई गाव आणि थोडं अंतर चालून आल्यावर आपल्याला त्या लोखंडी शिड्या आपल्याला लागतात। तर आपल्याला ही पहिली शिडी लागली मित्रांनो आणि ही शिडी चढून आपल्याला या मार्गाने पुढे जायचं आहे। आपल्याला समोर जी कपार दिसते मित्रांनो, ह्या कपारीच्या बाजून आपल्याला जी रॅलिंग आहे या रॅलिंगच्या दिशेने आपल्याला इथं जायचं आहे। आपण ह्या रस्त्यानं वरती आलो आहेत मित्रांनो। इथं आपल्याला छानपैकी इथं दगडात असं माकडाचं चित्र आहे। थोडा वॉटर ब्रेक आपले मित्र घेत आहेत। इथून आपण आता या मार्गाने पुढे जाणार आहेत। तर आपल्याला हे समोर कुंड दिसते, त्या कुंड्याच्या डाव्या बाजूने आपल्याला ह्या पायऱ्या आहेत। या पायरी मार्गाने आपल्याला पुढे गेल्यावर आपल्याला मळलेली पायवाट लागते। तर मित्रांनो, हे जे आपण या ठिकाणी कुंड पाहतोय, हे कुंड
खूप 30 फूट याची ही खोली आहे. तर या ठिकाणी आपण जास्त मस्ती करू नये किंवा हातपाय धुवायला उतरू नये. तर हा जो बोर्ड लावला आहे, ह्या बोर्डाच्या समोर या ठिकाणी एक ॲरो केलेला आहे. म्हणजे ह्या ॲरोने आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचं आहे. अजून आपल्याला कमीत कमी 1.5 तास आपल्याला लागणार आहे. तर आपण जाऊया. मित्रांनो, आपण जेव्हा पाचने गावातून जेव्हा शिडी मार्गाने वरती आपण 1.5 तास जेव्हा आपण या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा आपल्याला इथे खूप मोठं कुंड लागतं. तरी ह्या कुंडाला, त्या कुंड्याच्या डाव्या बाजूने आपण बघा हा रस्ता आहे. बघा लोक येताना हा रस्ता आहे हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी. आणि हा एकदम योग्य मडलेली पायवाट आहे. या पायवाटनं आपण थेट अजून अर्धा तासमध्ये वरती किल्ल्यावर चढू शकतो. ते कुंडाला उजव्या बाजूला टाकून आपण डाव्या बाजूनं वरती जायचं आहे. तर या कुंड्याची खासियत म्हणजे कुंड 30 फूट एकदम खोल अशी, एकदम हा एक डीपमध्ये. तर या ठिकाणी कुठली छेडछाड करू नका किंवा मस्ती करू नका, जेणेकरून आपली ही जीवितहानी होऊ शकते. चला तर पुढं. रस्त्याने आपल्याला पूर्ण चढाई करायची. आणि आता एकदम आपण 70% आपण जवळ आलेलो आहेत. तर आपण एकदम जवळ आलो आहेत मित्रांनो. आता पूर्ण मळलेली पायवाट आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपण या ठिकाणी आपल्याला चकवा मिळू शकत नाही. तर आपण या रस्त्यानं वरती आलोत आणि समोरच आपल्याला या ठिकाणी एक हॉटेल लागते आणि तिथूनच आपण समोर या रस्त्यानं आता वरती जाणार आहेत. आता आपण एकदम 90% आपण हा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता फक्त 10% आपण डायरेक्ट समोरच्या पठारावर आपण पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता थोडं वरती चढून आल्यावर आपल्याला समोर आता थोड्या वेळातच आपण हे आपल्याला पठार लागणार आहे. जेव्हा आपण वरती येतो तिथं हरिश्चंद्रगडावरचं भव्यदेवी असं पठार आपल्याला लागतं. समोर जो आपण पाहतोय तो आहे हरिश्चंद्रगडावरचा बालेकिल्ला. आणि समोरच आपण या ठिकाणी हे हॉटेलचे टेंट आहेत. या ठिकाणी आपल्याला टेंट भाड्याने मिळू शकतो. प्रत्येकी पर पर्सन 500 रुपये. त्याच्यामध्ये जेवण, नाश्ता, चहा इन्क्लूड असतं. तर आपण आता या ठिकाणी जाऊन समोर आपल्याला जो दिसतोय हे केदारेश्वर आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे अमृतेश्वराचे मंदिर. आपल्याला पाहायला मिळते. आणि समोर या ठिकाणी आपल्याला या गुहा आणि वरती जे आहे तारामती शिखर, या ठिकाणून आपण सकाळचं सूर्योदय आपण पाहणार आहे. चला तर आता पुढे जाऊया. आपण पाहतोय सकाळचं नयनरम्य असं हरिश्चंद्रगडावरचं तारामती शिखरावरचं हे एकदम मनाला एकदम सुखद देणारं दृश्य आपण या तारामती शिखरावरून पाहतोय. सकाळचा नजारा एकदम सुंदर, गार वारा आणि हा नजारा एकदम मनाला एकदम अत्यानंद देणारा, सर्वोच्च सुख देणारा हा आपला आजचा हा क्षण आहे. आणि ह्या क्षणाचं साक्षीदार आम्ही आहोत. तर मित्रांनो, हा तारामती शिखरातून आपण पाहतोय समोर आपल्याला दिसतं हे पिंपळजोगा धरण. मित्रांनो, ह्या हरिश्चंद्रगडावरचा जुना राजमार्ग आहे. हा राजमार्ग आपल्याला हा खिरेश्वरकडून आपण हा ते समोर पाहतोय आपण ऊन वारा पावसानं बनलेलं तर नैसर्गिक नेडं त्या जुन्नर दरवाजानं आपण 5 ते 6 तासामध्ये आपण हरिश्चंद्रगडावर येऊन पोहोचतो. आणि माझ्या समोर इथं पाहतात मित्रांनो, हा आडरे जंगलाचा ट्रॅक आहे. आणि हा ट्रॅक उन्हा पावसाळ्यामध्ये खूप मोठे ट्रेकर्स साहसी वृत्तीने हा ट्रॅक करत असतात. आणि सुंदर अशा ह्या आपण इथं मित्रांनो समोर पाहतोय आपल्याला ते महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर समजलं जाणं कळसूबाई शिखर आपण इथं पाहतोय. आणि आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला यू आकारामध्ये आपल्याला दिसतोय. तर आपल्याला हरिश्चंद्रगडावरचं मुख्य आकर्षक म्हणजे तिथला कोकण कडा. आणि इथून समोर आपण हे सर्वोच्च पीक त्या ठिकाणी आपण आलेलो तारामती शिखर. समोर जो दिसतो आपल्याला हा रोहिदास
त्याच्या समोर आपल्याला दिसतोय लांब मित्रांनो, तो धुक्यामध्ये थोडा आपल्याला हरवलेला दिसतोय, पण तो नानाचा अंगठा म्हणजे जुना आपल्याला जो नाणे घाट आहे, तो नाणे घाट मार्ग जो नानाचा अंगठा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. त्याच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो पीक एकदम जीवधन किल्ल्यावरचा वानरलिंगी सुडका सुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. पूर्ण सह्याद्रीची रेंज आपल्याला ह्या तारामती शिखरावरून आपल्याला पाहायला मिळते. समोर दिसतोय तो भैरवगड, सुंदर एकदम 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 पिनाकदाचा वरती आलेला तो भैरवगड. आणि हे दिसतंय हे पिंपळजोग धरणाचं. समोर आपल्याला त्याच्या बाजूला दिसते खिरेश्वर गाव आणि हा जुना राजमार्ग हा हरिश्चंद्र गडावरचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण हे तारामती शिखरावर आपल्याला इथं दगडामध्ये कोरलेला आपल्याला शिवपिंड आपल्याला इथं पाहायला मिळते.
तर आपण मित्रांनो तारामती शिखर एकदम छान प्रकारे आपण एक्सप्लोअर केलेले आहे। इथं आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतलेले आहेत। तर आपण आता समोर जातोय। या ठिकाणी आपल्याला हा रस्ता आहे, हा रस्ता उतरून आपण सरळ खाली दिसतोय तो कोकण कडा, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आपण ह्या ठिकाणी पाहतो एकदम तारामती शिखराच्या खाली जेव्हा आपण कोकण कडाकडे जातो तर आपल्याला या ठिकाणी असे रहस्यमय दगड असे एकमेकांवर रचलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात। तर मित्रांनो आपण तारामती शिखरावरून खाली आपल्याला कोकण कडाकडे जायचं आहे। तर थोडं पुढे आल्यावर आपल्याला अशी दगडांची अशी खूप मोठी आपल्याला उतरण आपल्याला पाहायला मिळते आणि तिथूनच आपल्याला समोर तो कोकण कडा आणि इथं आपल्याला अशी एक शिडी मिळते। त्या शिडी वाटेनं आपण खाली आपण जाणार आहोत। हे बघा या ठिकाणी अशी शिडी आहे आणि समोरच तो कोकण कडाचा रस्ता आहे आणि तो दिसतोय तो कोकण कडा। माउंटेन ड्यू बोल इथून आपल्याला मित्रांनो हा थोडा पॅच उतरणार आपल्याला समोर एक लोखंडी शिडी आपल्याला पाहायला मिळते। शिडी उतरणे आणि ह्या दगडाच्या कड्याकड्यानं आपण आता कोकण कड्याकडे आपण जातोय। सकाळचे 7:30 वाजले आणि या किल्ल्यावरचं प्रत्येक दृश्य आपल्याला एकदम मनमोहक करणारं दृश्य आपल्याला या वातावरणामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आणि नक्कीच हा दुर्ग भटक्यांसाठी हा नक्कीच हा हरिश्चंद्रगड आपण याला पंढरी म्हणतो आणि प्रत्येक ट्रेकरचा ह्या ट्रेकला नक्की यायचं आणि हा इथला सुखद अनुभव आपण इथं घ्यायचा। तर या ठिकाणी विवेक हा सुद्धा आपलं मन्नत पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी तो पण अशी दगडांची एक उतरंड इथं तयार करतोय आणि लवकरच परमेश्वराने त्याची जी प्रार्थना आहे ती स्वीकारायला आपण देवाला विनंती करू। सुंदर अशा प्रकारे त्याने दगडांची उतरंड ही तयार केलेली आपल्याला इथे दिसून येते आणि या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी आपण पाहू शकतो ज्यांचं लग्न झालं नाही ते असे या ठिकाणी येऊन उतरंड बनवतात आणि त्यांची मनोकामना ते इथं देवाकडे मागतात। जय भोलेनाथ, लवकर याची मन्नत पूर्ण करा। तर आपण मित्रांनो या ठिकाणी पहिले आपण तारामती शिखरावरून आपण उतरताना आपल्याला एक पहिली शिडी लागली, नंतर आपल्याला ह्या ठिकाणी दुसरी शिडी उतरून आपण तिकडं कोकण कडाकडे आपण जातोय। तर आपण ही शिडी उतरून खाली परत आपल्याला रस्ता आहे। चल चल विटॅमिन सी लागत सांगा का माझ्याकडे। पूर्ण आपण हा कळ्यावरतून आपण ते शिडी दिसते त्या शिडीवरून आपण 2 शिड्या लागल्यात आणि या रस्त्याने आपण थेट आता इथं कोकण कडा या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत। तर आपण मित्रांनो कोकण कड्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि हा पाहू शकतात हा कोकण कडा।
जबरदस्त असा हा कोकण कडा आपण इथं पाहतोय. तर फायनली मित्रांनो आपण कोकण कडाजवळ येऊन पोहोचलेलो आहेत आणि हा पाहू शकतात समोर हा पूर्ण कोकण कड्याची रेलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण हरिश्चंद्र गडावरचा कोकण कडा या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहेत आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो एकदम सुंदर असं हे सकाळचं वातावरण आहे आणि खूपच असं मनाला एकदम म्हणजे अत्यानंद देणारं हे दृश्य आहे. आणि ह्या ठिकाणी आपण हा कोकण कडा जो पाहतोय हा कोकण कडा आपल्याला या ठिकाणी यू आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंग्रजीतला यू आकारामध्ये हा कोकण कडा पाहायला मिळतो. आता मार्च महिने असल्यामुळे या ठिकाणी पाणी नाही आहे, पण जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा हे दुर्ग भटक्यांसाठी ही खरंच पंढरी असं समजलं जाणारं हरिश्चंद्र गडावरचं हे एक महत्त्वाचं आणि आकर्षक ठिकाण म्हणजे हे कोकण कडाच. आणि ह्या ठिकाणी आपण खूप छान प्रकारचे इथले ड्रोन शॉट घेतलेत आणि एक आपण जास्तीत जास्त याला एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा कोकण कडा जर पाहायचा असेल, याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की याचा आनंद तुम्ही पावसाळ्यामध्ये घ्या. आपण हा उन्हाळा आला असल्यामुळे आपल्याला इथलं जे नैसर्गिक वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. पण असू दे, आपण गड जर तुम्हाला पक्का पूर्ण आणि व्यवस्थित पाहायचं असेल तर उन्हाळ्यामध्येच आपल्याला पूर्ण किल्ल्याचं इतंभूत माहिती आपल्याला मिळत असते. कारण की या उन्हाळ्यामध्ये सर्व गवत पूर्ण हे जळालेलं असतं किंवा पूर्ण ते नष्ट झालेलं असतं आणि ह्या गवत गेल्यामुळे या किल्ल्यावरचं एकदम बारीक बारीक अवशेषसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि तेच औचित्य साधून आम्ही हा उन्हाळ्यामध्ये आपण हरिश्चंद्रगडाचा ट्रॅक करत आहेत आणि सुंदर असं आम्ही खूप काही या गडावरचं काही ठिकाणे महत्त्वाची ठिकाणे ज्या ठिकाणी लोक पोहोचले नाहीत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन हा गड पूर्ण एक्सप्लोर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपण या ठिकाणी मस्तपैकी मॅगी बनवली होती. आता मॅगी खाऊन आपण आता पुढं मंदिराकडे आपण जातोय मित्रांनो. तर या ठिकाणी असे खूप असे हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या नंबर आपण जर घेतला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी कॅम्पिंगसाठी आपल्याला सोय होऊ शकते आणि समोरच हा कोकण कडा आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या ठिकाणी जर आपण कॅम्पिंग केली
सकाळी तर आपल्याला समोर डायरेक्ट सनसेट पॉईंट संध्याकाळचा आपल्याला ह्या कोकण कड्यावर एकदम छान दिसतो। त्यावेळेस असं वाटतं जसं की पूर्ण सूर्याची किरणं ह्या कोकण कड्यावरच पडलेले आहेत, अशा प्रकारचं दृश्य आपल्याला ह्या कोकण कड्यावर आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता आपण ह्या मार्गानं पुढं आपण आता मंदिराकडे आपण जाणार आहेत आणि तिथं आपण गुहा, गणपतीचं मंदिर अशा विविध प्रकारचे आपण ठिकाणं आपण त्या ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहे। तर मित्रांनो असे नंबर आहेत, या नंबरवर आपण जर कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच आपल्याला इथली आपल्याला मदत मिळू शकते। पण या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा मूर्त्या आपल्याला इतर रस्त्यात पाहायला मिळतात। तर मित्रांनो आपण इकडनं हरिश्चंद्रगडाकडून आपण आता मंदिराकडे आपण या रस्त्याने जातोय। तर समोर पाहतोय आपण हे तारामती शिखर आणि आपल्याला समोर जो एक उंच दिसतोय तो ह्या किल्ल्याचं मुख्य ठिकाण म्हणजे बालेकिल्ला आणि तो बालेकिल्ला आणि हे समोर दिसतंय हे तारामती शिखर। तर आपण आता जातोय कोकण कडाकडून आपण सकाळचा आपण थोडं नाश्ता केला आणि तिथून आता आपण मंदिर जे या ठिकाणी एकदम प्राचीन आणि हेमाडपंथीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। तर मित्रांनो आपण हे मंदिराच्या थोडं आपण वरती आल्यावर त्या ठिकाणी कृष्णा हॉटेल त्याच्या पाठीमागून हा रस्ता आहे, थेट हा रस्ता ह्या मार्गानं असा ह्या ठिकाणी आपण कोकणकड्याकडे हा रस्ता आपल्याला घेऊन जातो। तर कंप्लीट आपल्याला पाऊण तास आपल्याला कोकणकड्याजवळ जायला लागतात। तर मित्रांनो आपण समोर पाहतो हे अमृतेश्वर मंदिर, त्याच्यासमोर पुष्करणी आपण त्या मार्गानं इथं आलोत आणि इथून आपण सरळ ह्या मंदिराच्या वरच्या बाजूने जेव्हा आपण वरती येतो तर आपल्याला वरती या डोंगरावर थोडं एक छोटं मंदिर लागतं। या मंदिराच्या बाजूनच आपल्याला हॉटेल दुर्गा, कृष्णा हॉटेल्स असा हा एक रस्ता आहे आणि इथून आपण कंप्लीट हा रस्ता आपल्याला कोकण कडाकडे घेऊन जातो। कंप्लीट 1.5 किलोमीटर हा रस्ता आहे मित्रांनो आणि पाऊण तासाचा हा ट्रेक आहे। या ठिकाणी बघा कोकण कडाचं असं या ठिकाणी एक पाटी लावली, त्याच्या बाजूने आपण सरळ या हॉटेल भाग्यश्री यांच्यामधून आपण सरळ कोकण कडाकडे आपण जातो आहे। तर सकाळी आपण मित्रांनो एक ट्रॅक हा केला, आपण जो टेंट लावला आहे त्या ठिकाणी आपण रात्री मुक्कामी होतो। तिथून आपण सरळ वरती हा जो पीक दिसतोय वरती तारामती शिखरावर आपण पोचलो होतो। तिथलं आपण सकाळचं सूर्योदय पाहिलं आणि तिथून आपण सरळ खाली कोकण कडाला उतरलो। तिथून आपण कोकण कडाचं आपण सुंदर असं दृश्य पाहून आपण त्या मार्गानं या इथपर्यंत आपण या ठिकाणी आपण येऊन पोचलो। तर मित्रांनो हा इथं मंदिराच्या समोरच आपल्याला इथं पाहायला मिळतात त्या रहस्यमय अशा गुहा, त्या गुहाकडे आपण आता जातोय। आम्ही जो हा ट्रॅक करतोय हा ट्रॅक म्हणजे एकदम सोयीस्कर आणि सोपा ट्रॅक आहे। काही लोक अगोदर कोकण कडा, नंतर मग ते तारामती शिखर, नंतर मग असे ते थोडं उलटं ट्रॅक करतात, पण आम्ही हा जो ट्रॅक करतोय हा व्यवस्थित आपल्याला उतारीचा आम्ही एकदाच फक्त तारामतीला चढलो, नंतर पूर्ण हा ट्रॅक हा उतरता ट्रॅक आहे। चला तर आपण आता त्या रहस्यमय गुहाकडे आपण जाणार आहेत। तर समोर दिसत आहेत मित्रांनो आपल्याला एकदम कातळामध्ये कोरलेल्या प्राचीन अशा रहस्यमय गुफा ज्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत। मित्रांनो समोर पाहतोय हे आपल्याला अमृतेश्वराचं मंदिर, त्याच्या एकदम समोरच इथं आपल्याला दिसतात ह्या कातळामध्ये कोरलेल्या अशा गुहा, पूर्ण अखंड कातळामध्ये ह्या गुहा कोरलेल्या आहेत। आतमध्ये पूर्ण अंधार आहे